नमस्कार. सोलापूर टाइम्स न्यूज आणि लक्षवेध न्यूज या दोन्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर वारीचा काळ सुरू आहे. वारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक असेल किंवा संपूर्ण देशभरातून वारकरी संप्रदायाला मानणारा वर्ग हा पंढरपूरकडे जाताना दिसतो आणि असं असताना आपणाला मोहोळ आणि पंढरपूर या दरम्यान आपण इथे आहोत आणि या ठिकाणी सायकलवर अनेक जण वारीकडे जाताना दिसत आहेत. त्यांचा नेमका उद्देश काय आहे ते आपण जाणून घेऊया. सर, तुमचं स्वागत आहे. नेमकं किती जण आहे आणि तुम्ही काय पार्श्वभूमी आहे? रामकृष्ण हरी. मी संदेश महेंद्रकर, लातूर सायक्लिस्ट क्लब. लातूर सायक्लिस्ट क्लब हा आमचा लातूरचा क्लब आहे. दरवर्षी आम्ही 100 ते 110 लोक आम्ही पंढरपूर वारीसाठी निघतो. त्यामध्ये आमच्याकडं आता 7 लेडीज आणि 94 जेंट्स, त्यामध्ये साधारण 60 ते 65 मधले 6 ते 7 जण आहेत. बालगोपाल पण आहेत. तर सर्वजण राईड करत आहेत. आत्ताच आमच्या पुढे लेडीज गँग गेलेली आहे सर्व. आणि पंढरपूरमध्ये नाशिक सायकलिस्ट क्लब आणि पंढरपूर सायकल क्लब हे दोघं जण पंढरपूर वारीचं नियोजन दरवर्षी लावतात. त्या ठिकाणी महाराष्ट्रभरामधून जळगाव, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, लातूर, नांदेड, अमरावती, ठाणे, मुंबई ह्या ठिकाणून सर्व सायकलिस्ट मोठ्या संख्येने तिथे येतात. प्रत्येक क्लबचे 100, 50, 150 असे तिथं सायकलिस्ट येतात व तिथं रिंगण सोहळा हा संपन्न होतो. उद्या 7 जुलै रोजी रिंगण सोहळा आहे पंढरपूरमध्ये. दरवर्षी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सायकलिस्ट तिथं येत असतात. एवढ्या लांबून आलात, येत असताना पावसाचं नैसर्गिक अडचणी वगैरे तशा पद्धतीने कुठे थांबताय का? कसं नियोजन? नाही, पाऊस आला त्या ठिकाणी आम्हाला थांबावंच लागते. थोडासा ब्रेक घेऊन आम्ही पुढं मार्गस्थ होतो. कधी निघाला होता आणि रोज किती किलोमीटर पाऊस? आम्ही सकाळी निघालो 4 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता आमचा पंढरपूरला जाण्याचा टार्गेट आहे. 10 ते 11 तासामध्ये आम्ही दरवर्षी जातो. पण ह्या वर्षी थोडं पावसामुळे आम्हाला 1 घंटा 1.5 घंटा लेट होत आहे. सायकल चालवा, पर्यावरण वाचवा हा मेन उद्देश आमचा आहे. एकाच दिवशी तुम्ही तिथून तसे आम्ही रोजच राईड 50 किलोमीटरची रोज डेली राईड असते आमची. आणि दर संडेला आम्ही लॉंग राईड 100 किलोमीटर कमीत कमी आम्ही करतो. हे अंतर किती आणि किती तासामध्ये? हे आमचं अंतर 195 किलोमीटर आहे, लातूर ते पंढरपूर. तरी आम्ही तिथे गेल्यानंतर 5 किलोमीटर करून 200 किलोमीटरचं टार्गेट आम्ही चेस करतो. वारा तिकडून इकडे व्हायला लागला कंटिन्यू. दरवर्षी आम्हाला मोहोळपासून वारं लागतं, पण आम्हाला ह्या वर्षी लातूरपासूनच वारं लागलंय. त्यामुळे सकाळपासून वाऱ्याची आम्ही खेळत चालू आहे. त्यामुळे आम्ही वारं, पाऊस, ऊन. काय भावना, कसं वाटतंय? एक तरी ही माझी दुसरी वारी आहे. लातूर सायकलिस्ट क्लब हा 4 वर्ष झालं म्हणजे पंढरपूरची वारी करत आहे. त्यातल्या त्यात मी 2 वर्ष झाले म्हणजे आता दुसरी वारी आहे, कंटिन्यू मध्ये आहे. आणि आमची तयारी जी आहे ती वारीसाठी 2 महिने झालं तयारी चालू आहे, जेणेकरून कुणाला इंजुरी होऊ नये किंवा कुणाला प्रॉब्लेम होऊ नये, त्यासाठी कंटिन्यू मध्ये प्रॅक्टिसमध्ये आहेत सगळे आम्ही. शेवटचा प्रश्न तुम्हाला, कितवं वर्ष आणि काय भावना, कसं वाटतंय? हे आमचं 4थं वर्ष आहे पंढरपूर वारीचं आणि दरवर्षी आमची सायकल रॅली असते. हे 4थं वर्ष चालू आहे सध्या. आणि इथून पण पुढे हा प्रवास चालू हा, इथून पुढे कंटिन्यू राहील. फक्त ही टीम तुमची आणि याच्यामध्ये आमचे आणखीन मेंबर दरवर्षी वाढत जातील. वारीमध्ये तर आहे तसे आमचे लेह, लडाख, तिरुपती, K2K, काश्मीर ते कन्याकुमारी असे आमचे दरवेळेस प्रत्येक रायडर्स जात असतात. आता कालच एक आमचे संजय महाजन सर हे लातूरून लेह लडाखसाठी रवाना झालेले आहेत 5 तारखेला. तर पंढरपूरला हे सायकलवरून जात आहेत. आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊया. काय सांगाल सर? आम्ही लातूरून जवळपास 101 लातूर सायकलिस्ट क्लबचे रायडर्स आज सकाळी पहाटे 4 वाजता निघालेलो आहोत. जवळपास हे अंतर लातूर ते पंढरपूर हे अंतर आम्हाला जवळपास 201 किलोमीटर पडते. आणि 201 रायडर्स आम्ही अतिशय चांगल्या एकदम फास्ट आम्ही आलेलो आहोत. जवळपास आम्ही 10 ते 12 तास हा राईड केलेला आहे. आम्हाला इथून जवळपास पंढरपूर 14 किलोमीटर आहे आणि अवघ्या थोड्या 1 घंट्याच्यात आम्ही पोहोचू. पांडुरंगाच्या कृपेने आम्ही ही राईड केलेली आहे. रामकृष्ण हरी. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय सांगाल ताई? नमस्कार, मी शिल्पा पाठक आणि आमच्या लातूर सायकलिस्ट क्लबमध्ये आम्ही टोटल 100 जण आहेत. त्याच्यामध्ये 5 महिला आहेत आणि हा खूप छान अनुभव होता.
एकदा पंढरपूरची वारी ही करायचीच होती. त्यासाठी आम्ही 1 महिना आधी तयारी सुरू केली होती. आमचे टीम लीडर सतीश खोबरे सर आणि बाकीचे सगळे टीमचे लीडर्स त्यांनी खूप परिश्रम घेतले यासाठी आणि नियोजन सुद्धा खूप छान होतं. त्यामुळे ही राईड आम्हाला सहज करता आली. रामकृष्ण हरी. खरं तर दिवस अगदी पावसाळ्याचे आहेत आणि वारा देखील खूप वाहतो. काय त्रास झाला नेमका? थोडासा सुरुवातीला त्रास झाला, पण आम्ही सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्हाला थोडं लवकर करता आलं हे डिस्टन्स. वाऱ्याचा त्रास होतच होता, पण जी प्रॅक्टिस आम्ही केली त्याच्यामुळे आम्हाला डिस्टन्स खूप जास्त अवघड गेलं नाही. मी तिथून निघत असताना जसं ठरवलं होतं एवढ्या अमुक वेळेपर्यंत एवढं अंतर पार करायचं ते झालेलं आहे का? हो, झालेला आहे. समजा या वारी या सायकलवरून जात असताना एखाद्याला काही मेडिकलचा त्रास जर होत असेल तर त्याची व्यवस्था आपण कशी केली? त्याची व्यवस्था सपोर्टिव्ह आहे, पूर्ण टीम आहे आणि टीमचे काही सपोर्टिव्ह आमचे आहेत, काही 2 व्हीलर्सवर आहेत, काही 4 व्हीलर्स आमच्या सोबत आहेत. म्हणजे कुणाला काही इजा वगैरे झाली तर ताबडतोब तिथे उपचार केले जातात. अजून काही? नमस्कार, मी रामेश्वर औसेकर. लातूर सायकलिस्ट क्लबचा मी एक सदस्य असून मॅडम इकडे या ना. आमचा लातूर सायकलिस्ट क्लब हा सर्वांना सोबत घेऊन, महिला असो लहान असो सगळ्यांना घेऊन सोबत चालणारा आहे आणि सगळ्यांची काळजी घेणारा हा आमचा लातूर सायकलिस्टचा क्लब आहे. रामकृष्ण हरी. म्हणजे सांगू का? सर्वांना रामकृष्ण हरी. माझी ही फर्स्ट राईड आहे आमच्या लातूर सायकलिंग ग्रुपसोबत आणि असं वाटलंच नाही की रस्त्याने की मी माझी फर्स्ट राईड आहे किंवा एवढी लॉंग डिस्टन्सची सायकलिंग करत आहे. कारण माझे म्हणजे सोबतचे खोबरे सर असो किंवा बाकीचे सगळे ग्रुप मेंबर, आता नावं माहिती नाहीत मला, सगळ्यांनी एवढं मोटिवेट केलं किंवा म्हणजे अशी जाणीवच होऊन दिली की राईड आहे किंवा लेडीजला तेवढं सपोर्ट, परत सुरक्षितता